लावलं आणि बघता बघता वर्षाच्या कालावधीमध्ये त्या वृक्षाचं जणू काही आता एक वटवृक्ष होऊन पाहतो आणि या अधिकमासाच्या निमित्ताने गुरुतत्वप्रती वृक्षारोपण झालं आणि जे बाबांचं जे कार्य होतं, बाबांचं कार्य असं की गुरुचरित्राचा प्रचार आणि प्रसार हा सर्वार्थाने सगळीकडे व्हावा याच्याकरताच बाबांनी त्यांचं स्वतःचं आपलं आयुष्य पूर्ण खर्ची घातलं होतं. तर त्याच कार्याकरता बाबांनी मागच्या वर्षीपासून आपल्या सगळ्यांना प्रेरित केलं आणि सध्याच्या काळामध्ये ज्या सगळ्या अवघड नियमांना पूर्ण शिथिलता देणारा असेल, परमपूज्य दासगणू महाराजांनी लिहिलेलं गुरुचरित्र सारामृत हे घराघरात पोचवायची जबाबदारी जणू काही त्यांनी आपल्यावर दिली आणि या जबाबदारीला अनुसरून या वर्षभरामध्ये आपले एकूण 3 कार्यक्रम 1008 पारायणाचे पार झाले, 3 कार्यक्रम 108चे झाले. या श्रावण महिन्यात परत 2 कार्यक्रम पुण्यामध्ये 108 पारायणाचे होतात. त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये 18 ते 25 या तारखेला छत्रपती संभाजीनगर इथं परत दुसरं आपलं 1008 पारायण होतं. त्याच्यानंतर 6 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीमध्ये आपलं परत या 1008च्या मालिकेतलं 5वं पारायण हे आपल्या हिंगोली इथं होतं. त्याच्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये परत पुण्यात एकदा 1008 कार्यक्रम दायरी इथं होणार. तर या सगळ्या कार्यक्रमाचा हेतू हा की गुरुचरित्र आज प्रत्येकाच्या हातात असणं हे नितांत गरजेचं आहे. की गुरुचरित्र एक असा ग्रंथ आहे की या ग्रंथाद्वारे आपल्याला सुयोग्य भक्तीचं ज्ञान मिळतं आणि गुरुकडे बघण्याची व्यापक दृष्टी मिळते. की आपण आपल्या गुरुकडे बघताना आपण फक्त त्या व्यक्तिरेखेत अडकतो आणि तत्वरूपाला विसरतो. ही एक महान शिकवण आणि महान संदेश आपल्याला यातनं सगळीकडे द्यायचा आहे. हा गुरुतत्व बोधाचा दीप आपल्याला घरोघरी प्रज्वलित करायचा. स्वामी महाराजांच्या आदेशाने आणि बाबांच्या आज्ञेने या 1008 पारायण मालिकेतलं 9वं पारायण श्री क्षेत्र गाणगापूर येथे करण्याचं नक्की झालेलं आणि विशेष उल्लेखनीय बाबाशी की या गुरुचरित्र सारामृताची खरी सुरुवात ही इथं दत्तधामलाच झाली. की आपल्या इथं जे 1008 झालं त्यातनंच पुढे या सगळ्या गोष्टी चालू झाल्या आणि या गाणगापूरच्या कार्यक्रमाचं नियोजन आहे साधारण 1 वर्षापासून आपल्याला आधी पूर्वीपासून करायचं. कारण गाणगापूरला होणारा कार्यक्रम हा अशा पद्धतीचा आपल्याला करायचा आहे सगळ्यांना की न भूतो न भविष्यती. किंबहुना या कार्यक्रमाची नोंद गिनीज बुकने घ्यावी इतक्या दर्जाचा हा आपल्याला या कार्यक्रमामध्ये आपल्याला पूर्ण 9 दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत चतुर्वेद पारायणासहित ज्ञानेश्वरीच्या पारायणासहित बाकी सगळी पारायण होती. ज्याच्यात मुख्यत्वे सारामृताचं पारायण होईल, स्वाहाकार होईल आणि 9 दिवसामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो यज्ञ आपल्याला साधायचा आहे तो ब्रह्मयज्ञ. आणि या 9 दिवसामध्ये गाणगापूर करता आपण 1 लक्ष भोजन ही संकल्पना आपण डोक्यामध्ये ठेवलेली आहे की 9 दिवसामध्ये गाणगापूरला 1 लाख लोक जेवतील अशा व्यवस्थेने आपल्याला
तिथं जाऊन या सगळ्या गोष्टी करायच्या. या वाटचालीमध्ये एक योगायोग असा की आपल्या गुरुचरित्रामध्ये जो 38वा अध्याय की ज्याच्यामध्ये जे भास्कर नावाच्या ब्राह्मणाची जी गोष्ट आहे, तर योगायोग असा की चित्रपटच्या कार्यक्रमात त्याच भास्करचे वंशज हे आपल्याला वाचक म्हणून जातात. आणि वाचक म्हणून नाही तर त्यांची जमीन संगमावर लागून 8 एकर जमीन. त्यांनी त्या क्षणी गाणगापूरच्या कार्यक्रमाचं ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की 1 वर्षाकरता आमची जमीन पडीक राहिली तरी हरकत नाही, या जमिनीवर पूर्ण तुम्ही हवा तेवढा मांडव टाका, सगळं टाका आणि हा कार्यक्रम आपण तिथं यथोचितरित्या संपन्न करू. म्हणजे या पद्धतीने सगळीकडनं सगळ्या गोष्टी चांगल्या रीतीने चालू आहेत. आपण प्रत्येक गावातनं वेगवेगळ्या गावातनं आपण 150-200 अशी वाचक संख्या आपण त्याच्यात नक्की करतोय. आणि प्रयत्न आहे की जास्तीत जास्त लोकांच्या हातात हा ग्रंथ कसा जाईल आणि या ग्रंथाच्या माध्यमातून ते गुरुभक्तीकडं, सुयोग्य गुरुभक्तीकडं कसे वळते. तर पहिल्या टप्प्यामध्ये आपण 5000 ग्रंथाची आपल्या इथं सुरुवातीला पारायण झालं त्यावेळेला 3000 ग्रंथ आपण छापले होते. त्याच्यानंतर आपण 5000 ग्रंथ छापले आणि आताचा ग्रंथ छापायचा टप्पा थोडा मोठा धरलेला आपण, तो आहे 10,000 ग्रंथ छापायचा. या 10,000 ग्रंथ छापाईमध्ये गाणगापूरच्या पारायणाचाही समावेश नक्की होणार. या गाणगापूरच्या पारायणाच्या आधी ज्या मार्गे स्वामी महाराज कारंजाहून निघून गाणगापूरला गेले त्या मार्गामधून एका रथयात्रेचं आयोजन होईल आणि त्यातल्या काही गावांमध्ये 108 पारायणाचे 4-4 दिवसाचा असा कार्यक्रम सुद्धा त्याच्यात संपन्न होणार. तर आता आपण या ग्रंथ छपाईला अजून साधारण 1-2 महिन्यात आपण सुरुवात करणार आहोत. तर या ग्रंथ छपाई करता या परिवाराच्या वतीने मी सगळ्यांना असं एक सूचित करतो की बाबा ज्यांच्या कुणाच्या घरचे काही आपल्या स्मृतिप्रित्यर्थ, कुणाची आई गेली असेल, कुणाचे वडील असतील, भाऊ असेल, बहीण असेल, मामा असेल, तर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ म्हणून जर कुणाला काही ग्रंथ छपाई करता द्यायचा असेल तर ते आपलं नाव देऊ शकतात. याच्यामध्ये ग्रंथ छपाई करता कमीत कमी 11,000 रुपये आणि जास्तीत जास्त आपण आपल्या इच्छेने काय द्यायचं ते देऊ शकता. आणि पैसे आज द्यायची घाई नाही. पैसे आपल्याला दत्त जयंतीपर्यंत आले तरीही चालतील, फक्त नावं आपल्याला आधी पाहिजे. तर याच्यात कुणाची काही इच्छा असली, काही असलं तर हा विषय परभणीत कारण जास्त बोलल्या जात नाही, हा विषय सगळा बाहेर गावीच होतो. म्हणून आज मुद्दाम बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आता पहिल्यांदा दत्तधाममध्ये हा विषय बोलण्यात आला. नाहीतर हा विषय सगळा बाहेरच चाललेला आहे. तर असं व्हायला नको, परभणीत कुठेही मागं राहायला नको, म्हणून हा विषय मुद्दाम बोलतो. जर तुम्हाला नाव द्यायचं असेल तर तिथं काउंटरवर आपलं नाव आणि आपलं मोबाईल आणि आपण काय आकडा देणार एवढा फक्त तिथं देऊन ठेवावा. या निमित्ताने सांगतो.